नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी मनीषा जयप्रकाश. बाजार समितीच्या सचिवाच्या त्रासाला कंटाळून तासगाव येथे बेदाणा व्यापाराची आत्महत्या. तासगाव बाजार समितीमधील मानसिंग जयसिंग पाटील वय वर्षे 47 राहणार पुंदी यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीस अटक झालीच पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी केलेली आहे. तासगाव बाजार समितीमध्ये आर्थिक देवाणघेवाण आणि अवाजवी व्याजाच्या तगाद्याने केलेल्या त्रासाला कंटाळून तासगाव तालुक्यातील पुंदी येथील मानसिंग जयसिंग पाटील वय वर्षे 47 या बेदाणा आडत दुकानदाराने विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण चिठ्ठीत लिहिले आहे. तर या प्रकरणी सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झाला आहे. सूर्यवंशी यांचा त्रास अनेक व्यापाऱ्यांना आहे. राजकीय वरदहस्त त्यांना लाभलेला आहे. त्यांनी बेनामी मालमत्ताही खूप जमवलेली आहे. चंद्रकांत सूर्यवंशी यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बाळासाहेब पवार यांनी सांगितले. त्याच्यामध्ये मानसिंग जयसिंग पाटील राहणार पुंदी बेदाणा आडत दुकानदार यांचे आत्महत्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्यावर चंद्रकांत जिंजराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अजूनही तो अटक नाही. जवळजवळ मानसिंग जयसिंग पाटील यांच्याकडून 22 लाख रुपये घेतलेले आहेत आणि तरीही तो अजून देणं आहे नाही. त्यासाठी त्यांची अटक करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी होऊन त्याची जप्त झाली पाहिजे आणि पोलीस स्टेशनने राजकीय वर्धात असल्यामुळे पोलीस स्टेशनने त्याच्यात तितकीतूनही तातडीनं अटक करावी. यासाठी आम्ही तीव्र आंदोलनही करू. दुखवटा म्हणून तासगाव बाजार समितीची सर्व दुकाने 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.